नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. अध्याय 7. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. पूर्वकल्प समुद्भव वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. पुनरेकार्णवे घोरे नष्टे स्थावर जंगमे सलिलेना लुप्ते लोके निरालोके तमद्भवे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले. पुन्हा एकदा चराचराचा घोर विनाश झाल्यावर इहलोक जलव्याप्त झाले. एकार्ण व रूप प्रकाशरहित अंधकारमय झाले. त्या अंधकाररूप पूर्ण महासागरात काजव्या समान रूपवान एकटे श्री ब्रह्मदेव दिव्य 1000 वर्षापर्यंत भ्रमण करत राहिले. तेव्हा श्री ब्रह्मदेवाने 1000 योजनेपर्यंत पसरलेल्या अपरिमित व सर्वश्रेष्ठ 12 सूर्यासमान तेजस्वी सहस्र चरणवाले कासव शरीर धारण केले. त्या परमात्म्याला क्षीरसागरात पाहिले. ते पाहून आश्चर्यचकित झाले. श्री ब्रह्मदेव म्हणत त्यांना हळूच जागे करू लागले. वेदवेदांगात होणारी स्तुती तसे मंगल वचनाने जागे करत श्री ब्रह्मदेवाने सांगितले. हे वाचस्पती महाभूते, जागे व्हा, माझा नमस्कार स्वीकार करा. हे परमेश्वर, आपल्या उदरात संपूर्ण जग स्थित आहे. हे परम तेजस्वी, जे जग संक्षिप्त केले होते ते आपण मुक्त करा. रात्र व्यतीत झाली आहे, आता दिवस होत आहे. हे लोकेश, संपूर्ण विश्वस्वरूपाचा विचार करून जशी जगसृष्टी संभव आहे तशी ती करा. श्री ब्रह्मदेवाचे ते वचन ऐकून कासवरूपात स्थिर श्री शंकर भगवान उठून उभे राहिले आणि प्रलयासमयी काळाग्रास बनलेल्या लोकपालांसहित ग्रासभूत त्रैलोक्याला बाहेर काढू लागले. देव, दानव, गंधर्व, यक्ष, सर्प, राक्षस, चंद्रासह सूर्य आदी सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर पडत होते. त्यानंतर भगवान श्री शंकराने समुद्र सर्व जगताचे विभाग करून विशाल पाषाण व जलरूप नदी तलावाने समृद्ध आणि वृक्ष औषधी तसेच लहान तळ्यांनी परिपूर्ण पृथ्वी, श्रेष्ठ हिमालय पर्वत, उन्नत शिखर असलेले महाशैल्य श्रेष्ठ पर्वत तसेच अन्य पर्वतही पाहिले. जम्बूद्वीप, कुशद्वीप, क्रौंच, शाल्मली, पुष्कर, प्लक्ष आणि शाक द्वीप तसेच लवण, युक्षू, सर्पी, घृत, दगदी, क्षीर, सुरा हे सप्त महासागर, महापर्वत आणि लोकालोक सर्व समोर पाहिले. 4 योनियुक्त चराचर सृष्टीलाही त्या श्री महेश्वरांनी युगांती निघून जाताना पाहिले. समुद्रशिला जलात वसुंधरा पाहिली. कासवाच्या पाठीवर असलेली देवी महासागरात निघून गेली. प्रभूने विखरले शैल्य शिखरात जे नदी तलाव वर्जित होते तेथेच असंख्य तरंगांनी युक्त चंचल जलवाली, भरपूर विविध भोवरे, अनेक औषधवेली, विकसित विभिन्न कमळ आणि शीततलांनी व्याप्त रंगीबेरंगी अनेक जातीचे हंस तसेच सारस आदी पक्ष्यांचा किलबिलाटांसह मासे, कासव यासारख्या जलजीवांनी पूर्ण दिव्य मायारूपवाली सुंदर श्यामल मेघासमान चमकत्या सोन्यासमान कांती असलेली अनुपम जलाशयाने पूर्ण नदी भगवान श्री शंकराने पाहिली. त्या नदीच्या मध्यभागातून नूतन मेघासमान श्यामल विशाल कटिभाग तसेच स्तनवाली अनुपम वस्त्र व नाना दिव्य आभरणांनी अलंकृत नुपुरांच्या आवाजाने आकर्षित करणारी हार केयुराने शोभित योगामय रचित वैशिष्ट्यपूर्ण दिव्य आभरणे आभूषित अव्यक्त अंगी परम सौभाग्यशालिनी स्वतः स्त्रीरूप धारण करून आनंद देणारी अशी श्री नर्मदा देवी श्री शंकराने पाहिली. ऊर्ध्व उद्वत भुजा, कमलपत्राप्रमाणे नेत्र आणि देवादिदेव श्री शंकराची स्तुती करत पाण्याच्या वर येणाऱ्या त्या कल्याणीला पाहून विस्मित हृदयाने तिच्या निर्मळ जलात स्नान करून मी तिची स्तुती करू लागलो. वेदमंत्राने प्रसन्न होऊन मी तिची पूजा केली. हे राजन, त्यापूर्वीची चराचर सृष्टी मी पाहिली. देवासुर, गंधर्व, नाग, मोठे साप हे सर्व दिसले. जिचा कधी क्षय झाला नाही अशा महाभाग श्री नर्मदेलाही पाहिले. हे नृपोत्तमा, श्री महादेवांच्या कृपेने माझ्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या या श्री नर्मदेला पुन्हा पुन्हा पाहिले. हे मी तुम्हाला सांगितले. ब्राह्मण आदी जे श्रेष्ठ कूर्मकल्पातील या प्रादुर्भावाच्या कथेचे पठण करतात तसेच जे विद्वान ही कथा श्रवण करतात ते सर्व पापमुक्त होतात.
हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील पूर्वकल्प समुद्र वर्णन नावाचा 7वा अध्याय संपुष्टात आला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.